ज्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे। त्याच पद्धतीने नंदरवाडा असेल, दोन्ही कातकरवाडी असतील आणि तापकीरवाडी असेल यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करायचं ते आपल्याला शब्द दिलाय। टाटा कंपनीला लाभ विचारण्यासाठी आम्ही सगळेजण हे उपोषण घेतलं होतं। त्यामध्ये आमच्या स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, स्थानिकांना काम धंदे मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय, स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय, त्यांच्या प्लास्टिकमुळे त्यांच्या घरावर होत असलेले घराला जात असलेले तडे असतील, त्यांना होत असलेला त्रास असेल, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो। भाऊ, काय सांगाल? टाटा पॉवरच्या विरोधामध्ये आज आपण एल्गार पुकारला होता। स्थानिकांच्या विविध मागण्यांबाबत हे आंदोलन आपण छेडलं होतं। कशा पद्धतीचा सकारात्मक प्रतिसाद प्रशासनाकडून मिळालाय? आज हे आपण आमरण उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे। टाटा पॉवर कंपनीच्या विरुद्ध स्थानिकांना न्याय मिळण्यासाठी आज मी असेल, नितीन दादा असतील, आमचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते मते साहेब असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी समाज कल्याण सभापती नारायणजी डाबसे असतील, आम्ही चौघांनी मिळून आज टाटा कंपनीच्या बाहेर आमरण उपोषण करण्याचं ठरवलं होतं। सकाळपासून आम्ही 11 वाजल्यापासून उपोषणाला बसलो होतो आणि खऱ्या अर्थाने मिळाले पाहिजेत आणि कंपनीकडून होत असलेला अन्याय, स्थानिकांच्यावर होत असलेला अन्याय आणि त्यांच्या प्लास्टिकमुळे त्यांच्या घरावर होत असलेले घराला जात असलेले तडे असतील, त्यांना होत असलेला त्रास असेल, यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो। टाटा कंपनी सकाळपासून आमच्याशी 4 मिटिंग केल्या आणि आम्हाला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित विषय त्यांनी आमच्या मार्गी लावलेले आहेत आणि जो रोजगार असेल त्यांनी आम्हाला शब्द दिलाय, उद्यापासून आम्ही तरुणांना रोजगार देण्याचं काम करणार आहेत। त्याच पद्धतीने ज्यांच्या त्यांच्या घराला तडे गेले असतील ते तडे सुद्धा आम्ही नादुरुस्त झाले असतील ते नादुरुस्त आम्ही दुरुस्त करून आपल्याला शब्द दिलेला आहे। त्याच पद्धतीने नंदरवाडा असेल, दोन्ही कातकरवाडी असतील आणि तापकीरवाडी असेल यांचा सुद्धा पुनर्वसनाचा प्रस्ताव त्यांनी 8 दिवसामध्ये मंजूर करून घेऊन अगदी 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करायचं ते आपल्याला शब्द दिलाय आणि मला वाटतंय या टाटा कंपनीने दिलेला हा शब्द आहे तो शब्द ते पूर्ण करतील आणि जर त्यांनी पूर्ण नाही केला तर पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही पुन्हा एकदा आपल्याला इथं दिसू। पण असा एक विश्वास आहे की आज आमची टाटा कंपनीची आमची सकारात्मक चर्चा झाली, त्यातून आमचा चांगला मार्ग निघाला आहे आणि त्यामध्ये ग्रामस्थ असतील आणि परिसरामधील सर्व लोक असतील, हे सर्व लोकांना एक समाधान मिळालं आहे। त्यामुळे आज आम्ही आमचं आव्हान थांबलेलं आहे। भाऊ, असे कोणते मुद्दे आहेत की जे ते त्यांच्यासाठी तुम्ही कंपनीला अल्टिमेटम दिलेला आहे, ते जर पूर्ण झाले नाही तर 15 दिवसात कोणत्या प्रमुख मुद्द्यांवर आपलं आंदोलन? कंपनीच्या ब्लास्टिंगमुळे होत असलेल्या या तापकीरवाडी असेल, धनगरवाडा असेल, आदिवासी वाड्या असतील, त्यांच्या घरांचे पत्रे फुटणे, घराला तडा जाणे आणि त्यांच्या त्या ब्लास्टिंगमुळे त्यांना त्या केमिकलचा वास येणे, त्यामुळे होत असलेल्या नागरिकांना त्रास, या त्रासाला कंटाळलेली जी जनता आहे त्या जनतेचा आक्रोश बघून आम्ही खऱ्या अर्थाने उपोषणाला बसलो होतो आणि हे 4ही विषय मार्गी लावण्याचा शब्द आम्हाला कंपनी प्रशासनाने दिलेला आहे आणि 2 महिन्याच्या आतमध्ये त्या अगदी तुमचं पुनर्वसन करायचं ते आम्हाला शब्द दिलाय आणि ते करतील असा आपला विश्वास आहे।